विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीचे पहिले प्रकरण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्स अभ्यासणार आहोत. मग मी पहा, क्वेश्चन नंबर 1 पेज नंबर 50वरील आपण क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स अभ्यासत आहोत. त्यातील ए आकडा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग अँड रिराईट द सेंटेन्सेस. की आपल्याला पर्याय दिलेले असतात, त्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून हे वाक्य पुन्हा लिहा, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. वेन देअर इज नो पार्टनरशिप ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स, द डिव्हिजन ऑफ पार्टनर्स टेक प्लेस इन डॅश डॅश रेशो. या वाक्याचा अर्थ असा आहे की पार्टनरशिप फॉर्ममध्ये पार्टनर्स जेव्हा सहभागी होतात तेव्हा त्यांच्यामध्ये देअर इज नो पार्टनरशिप ॲग्रीमेंट, त्यांच्यामध्ये जर ॲग्रीमेंट झाला नसेल, करार झाला नसेल, तर भविष्यकाळात होणारा प्रॉफिट ते कोणत्या रेशोमध्ये वाटून घेतात, असा या वाक्याचा अर्थ आहे. आणि जेव्हा करार होत नाही किंवा रेशोबद्दल आपल्याला कोणतीही माहिती दिलेली नसते, तेव्हा पार्टनर्स इक्वल रेशोमध्ये त्यांना झालेला प्रॉफिट किंवा लॉस वाटून घेतात. म्हणजे याचे उत्तर आहे इक्वल. आता दुसरं वाक्य मी वाचत आहे. टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. की व्यवसायात होणारा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधून काढण्यासाठी कोणते अकाउंट प्रिपेअर्ड केले जाते, तयार केले जाते, तर त्याचे उत्तर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपल्याला माहिती समजते की आपल्याला पर्टिक्युलर इयरमध्ये नेट प्रॉफिट झाला आहे की नेट लॉस झाला आहे. तिसरं वाक्य मी वाचत आहे. अ डॅश डॅश इज ॲन इंटेंजिबल ॲसेट. त्याचं उत्तर आहे गुडविल. तर गुडविल ही इंटेंजिबल ॲसेट आहे. पुढे जाऊया. चौथा आकडा, इन द अब्सेन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट, इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स्ड बाय द पार्टनर टू द फर्म इज अलाव ॲट द रेट ऑफ डॅश डॅश. आपल्याच पार्टनर यांच्याकडून जर काही आपण लोन घेतलं असेल आणि त्यावरती आपल्याला जो इंटरेस्ट द्यावा लागतो तो 6% दराने इंटरेस्ट दिला जातो. म्हणजे त्याचं उत्तर आहे 6%. पाचवं विधान आहे, लॅबिलिटी ऑफ पार्टनर्स इन अ पार्टनरशिप बिझनेस इज डॅश डॅश. की भागीदारी संस्थेचे जे भागीदार आहेत, पार्टनर्स आहेत, त्यांची जी लॅबिलिटी आहे ती अनलिमिटेड असते. म्हणजे त्यांना आपली वैयक्तिक मालमत्ता विकूनसुद्धा आपल्या भागीदारी संस्थेची कर्ज किंवा देणी द्यावी लागतात. म्हणून पार्टनर्स यांची लॅबिलिटी ही अनलिमिटेड असते. ह्याचं उत्तर आहे अनलिमिटेड. आता पुढील विधान मी वाचणार आहे 6वं. द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इज इन फोर्स सिन्स डॅश डॅश. की भागीदारी संस्थेबाबत भारतामध्ये 1932 साली नवीन कायदा तयार करण्यात आला, म्हणून त्याचं उत्तर आहे 1932. पुढील मी विधान वाचत आहे 7वं. मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर डॅश डॅश अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013. की मॅक्झिममचा अर्थ होतो जास्तीत जास्त. की भागीदारी संस्थेमध्ये जास्तीत जास्त किती पार्टनर्स असावेत, हा नियम कंपनी कायदा 2013 नुसार ठरवण्यात आलेले आहे. पार्टनरशिप फॉर्ममध्ये जास्तीत जास्त 50 पार्टनर्स असावेत आणि मिनिमम कमीत कमी 2 पार्टनर्स असावेत. म्हणजे याचं उत्तर आहे मॅक्झिमम पार्टनर्स असावेत 50. चला आता आपण पुढील उपप्रश्न सोडवणार आहोत. बी, राईट द वर्ड ऑब्लिक फ्रेज ऑब्लिक टर्म विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पुढे जी वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. पहिलं विधान आहे, पर्सन्स हू फॉर्म द पार्टनरशिप फर्म. की अशा व्यक्ती की ज्या व्यक्ती पार्टनरशिप फर्ममध्ये दाखल होतात किंवा सहभागी होतात किंवा पार्टनरशिप फर्म सुरू करतात, अशा व्यक्तींना काय म्हणतात, असा या वाक्याचा अर्थ आहे. मग त्याचं उत्तर आहे पार्टनर्स. की भागीदारी संस्थेमध्ये ज्या व्यक्ती दाखल होतात त्यांना पार्टनर्स असे म्हणतात. पुढील विधान आहे दुसरे, अमाऊंट ऑफ कॅश ऑर गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स
फ्रॉम द बिझनेस, की आपल्याच व्यवसायातून पार्टनर्स काही कॅश किंवा गुड्स विड्रॉन करतात, काढून घेतात फ्रॉम टाईम टू टाईम आणि आपल्या वैयक्तिक खर्चासाठी वापरतात, तेव्हा त्याला काय म्हणतात? जेव्हा पार्टनर्स आपल्याच व्यवसायातून काही कॅश किंवा गुड्स विड्रॉन करतात तेव्हा त्याला ड्रॉइंग्ज असे म्हणतात. म्हणजे ह्याचं उत्तर आहे ड्रॉइंग्ज. पुढे तिसरा आकडा, an association of two or more persons according to Indian Partnership Act 1932. या वाक्याचा अर्थ असा आहे की अशी असोसिएशन, अशी संस्था की जी संस्था 2 किंवा अधिक व्यक्तींच्या सहभागातून तयार झालेली आहे, भागीदारी कायदा 1932 नुसार अशा असोसिएशनला काय म्हणतात? तर पार्टनरशिप फर्म म्हणतात. जे त्याचं उत्तर आहे पार्टनरशिप फर्म. चौथा आकडा, ॲक्ट अंडर विच पार्टनरशिप फर्म्स आर रेग्युलेटेड, की कोणत्या ॲक्टनुसार पार्टनरशिप फर्म्स म्हणजे भागीदारी संस्था सुरू होतात किंवा आपला व्यवसाय करतात, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 याचं उत्तर आहे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. चला पुढील विधान आहे 5वे, प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. या वाक्याचा अर्थ असा आहे की पार्टनरशिप फर्म म्हणजेच ती भागीदारी संस्था जेव्हा आपल्या नावाची नोंदणी अधिकाऱ्याकडे करते तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर रजिस्ट्रेशन असे म्हणतात. 6वा आकडा, पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म, की भागीदारी करार हा जेव्हा लेखी असतो तेव्हा त्या लेखी कराराला काय म्हणतात? त्याचे उत्तर आहे पार्टनरशिप डीड. पुढील वाक्य आहे 7वे, अंडर दिस मेथड कॅपिटल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स रिमेन्स कॉन्स्टंट. या वाक्याचा अर्थ असा आहे की अशी कॅपिटल मेथड की त्या कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स यांचे कॅपिटल नेहमी स्थिर राहते, कॉन्स्टंट, स्थिर किंवा कायमचे किंवा न बदलणारे, असा या कॉन्स्टंट या शब्दाचा अर्थ आहे. मग त्याचं उत्तर आहे फिक्स कॅपिटल मेथड. पुढील विधान आहे 8वे, प्रॉपर्शन इन विच पार्टनर्स शेअर प्रॉफिट्स. या वाक्याचा अर्थ असा आहे की प्रॉपर्शन म्हणजे प्रमाण, इन विच पार्टनर्स शेअर प्रॉफिट्स, की पार्टनर्स त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा कोणत्या प्रमाणात वाटून घेतात किंवा या प्रमाणात वाटून घेतात त्याला काय म्हणतात? तर प्रॉफिट शेअरिंग रेशो. चला पुढील विधान आहे 9वे, सच कॅपिटल मेथड इन विच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन फॉर इच पार्टनर. या वाक्याचा अर्थ असा आहे की अशी कॅपिटल मेथड की ज्या कॅपिटल मेथडमध्ये फक्त प्रत्येक पार्टनरचे कॅपिटल हे मेंटेन केले जाते. मग याचे उत्तर असे आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. चला पुढे आहे 10वा आकडा, द अकाउंट टू विच ऑल ॲडजस्टमेंट आर मेड व्हेन कॅपिटल इज फिक्स्ड. या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा पार्टनर्स यांचे कॅपिटल फिक्स असते तेव्हा सर्व ॲडजस्टमेंट कोणत्या अकाउंटला ॲडजस्ट केल्या जातात, समाविष्ट केल्या जातात? तर त्याचं उत्तर आहे करंट अकाउंट. पुढील आकडा आहे 11, एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर दे आर ड्यू, की असा खर्च की जो खर्च आपण आधीच दिलेला आहे
विच आर पेड बिफोर दे आर ड्यू, की असा खर्च की जो खर्च पुढील वर्षाचा आहे पण तो आपण बिफोर आधीच दिलेला आहे, याच वर्षी दिलेला आहे, तर अशा खर्चाला प्रीपेड एक्सपेन्सेस असे म्हणतात. चला पुढील विधान आहे, द अकाउंट्स दॅट आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ ईच अकाउंटिंग इयर. प्रत्येक अकाउंटिंग इयरच्या शेवटी जे अकाउंट्स तयार केले जातात किंवा जे अकाउंट्स तयार केले जाते त्याला फायनल अकाउंट्स असे म्हणतात. आणि फायनल अकाउंट हे दरवर्षी तयार केले जाते अकाउंटिंग इयर संपल्यानंतर. पुढील विधान आहे, an asset which can be converted into cash easily, की अशा ॲसेट की ज्यांचे सहज पैशामध्ये रूपांतर करता येते अशा ॲसेट म्हणजेच करंट ॲसेट. पुढील विधान आहे, ऑर्डर इन विच फिक्स ॲसेट्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीट तयार करतो तेव्हा फिक्स ॲसेट आपल्याकडे ज्या ज्या आहेत त्या आधी रेकॉर्ड केल्या जातात बॅलन्स शीटमध्ये. मग त्या ऑर्डरला काय म्हणतात तर ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. पुढील विधान आहे 15वे, द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड. या वाक्याचा अर्थ असा आहे की सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे विक्री खर्च हे कोणत्या अकाउंटमध्ये नोंदवले जातात तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. पुढील विधान आहे 16वे, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बॅलन्सला काय म्हणतात. मग आधी आपण ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट काढू आणि डेबिट बॅलन्सेसला आणि क्रेडिट बॅलन्सेसला काय म्हणतात ते शिकू. मी ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट काढलेला आहे. पहा, ट्रेडिंग अकाउंट हे एक व्यापारी खाते आहे आणि आपल्याला पर्टिक्युलर इयरमध्ये ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे की ग्रॉस लॉस झालेला आहे हे शोधून काढण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केले जाते. आणि जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस लॉस होतो. म्हणजे जेवढी रक्कम कमी पडली ती आपण क्रेडिटला दिली तोच ग्रॉस लॉस आहे. हा खरं तर ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे, ग्रॉस लॉस. आणि जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो, टू ग्रॉस प्रॉफिट. आणि खरं तर हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे आपल्याला उत्तर तयार करता आलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बॅलन्सेसला ग्रॉस लॉस असे म्हणतात आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्सेसला ग्रॉस प्रॉफिट असे म्हणतात. मग पहा, या वाक्याचे उत्तर आहे डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बॅलन्सेसला ग्रॉस लॉस असे म्हणतात आणि क्रेडिट बॅलन्सेसला ग्रॉस प्रॉफिट असे म्हणतात. पुढे जाऊया, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्सेसला काय म्हणतात. मग आधी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा फॉर्मॅट काढू आणि डेबिट बॅलन्सेसला आणि क्रेडिट बॅलन्सेसला काय म्हणतात ते पाहू. पहा, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट काढलेला आहे. जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते म्हणजे खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा नेट लॉस होतो. आणि हा जो नेट लॉस जरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसत असला तरी तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. कारण आपण क्रेडिट साईडला जेवढी रक्कम कमी पडली ती दिली आणि तो जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तोच नेट लॉस आहे. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बॅलन्सेसला नेट लॉस असे म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते म्हणजे इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा नेट प्रॉफिट होतो.
आणि हा जो नेट प्रॉफिट आहे, जरी तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसत असला तरी तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्सेसला नेट प्रॉफिट असे म्हणतात, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बॅलन्सेसला नेट लॉस असे म्हणतात. म्हणजे या वाक्याचे उत्तर आहे नेट प्रॉफिट, की क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नेट प्रॉफिट. चला, आपला हा जो दुसरा उपप्रश्न आहे तोही सोडवून झालेला आहे. आता आपण तिसरा उपप्रश्न सोडवणार आहोत. तो प्रश्न आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स. की पुढे जे आपल्याला वाक्य दिलेली आहेत ती चूक की बरोबर ते कारणासह स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला असा प्रश्न आल्यानंतर आधी त्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे किंवा चूक आहे हे सांगावे लागते, आणि त्यात जर ते उत्तर बरोबर असेल तर का बरोबर आहे, किंवा ते विधान चुकीचे असेल तर ते विधान का चुकीचे आहे हे आपल्याला कारण स्पष्ट करावे लागते. मग ही वाक्ये मी आधी वहीमध्ये लिहिणार आहे आणि एक एक वाक्य आपण कारणासह स्पष्ट करू. पहा, पहिले विधान मी लिहिलेले आहे, पार्टनरशिप फर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न. की या वाक्याचा अर्थ असा आहे की पार्टनरशिप फर्म ही म्हणजेच भागीदारी संस्था ही व्यापारी संस्था नाही, हे विधान स्पष्ट करा. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. हे विधान चुकीचे आहे, कारण पार्टनरशिप फर्म ही ट्रेडिंग कन्सर्न आहे, एक व्यापारी संस्था आहे. म्हणून मी पहा रिझन काय लिहिलेलं आहे पुढे, मेन एम ऑफ पार्टनरशिप फर्म इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. की पार्टनरशिप फर्मचा मुख्य उद्देश हाच असतो की जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणे हा तिचा मुख्य उद्देश असतो. पार्टनरशिप इज अ ट्रेडिंग कन्सर्न. पार्टनरशिप ही एक व्यापारी संस्था आहे. पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन वेअर देअर इज ॲन association of two or more persons coming together to carry on a business with a view to share profit or loss of a firm. या वाक्याचा अर्थ असा आहे की पार्टनरशिप फर्म ही अशी व्यावसायिक संस्था आहे की त्या व्यावसायिक संस्थेमध्ये दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात, व्यवसाय करतात, आणि त्यांचा मुख्य उद्देश विथ अ व्ह्यू, त्यांचा मुख्य उद्देश हा असतो की व्यवसायात होणारा प्रॉफिट किंवा लॉस आपापसात वाटून घेणे आणि व्यवसाय करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. इट इज नेव्हर फॉर्म फॉर चॅरिटेबल पर्पज. की भागीदारी संस्था ही धर्मादाय उद्देशाने स्थापन झालेली नसते, तर तिचा मुख्य उद्देश हा नफा मिळविणे हा असतो. म्हणून ती एक व्यापारी संस्था आहे. म्हणून इथे जे वाक्य दिलेलं आहे नॉन ट्रेडिंग कन्सर्न, हे विधान चुकीचे आहे. चला, आपण पुढील विधान अभ्यासणार आहोत. दुसरे पुढील विधान आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ रिअल अकाउंट. की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. त्याचं उत्तर आहे, धिस स्टेटमेंट इज फॉल्स. की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे रिअल अकाउंट नाही, तर ते विधान चुकीचे आहे. मग का चुकीचे आहे, तर पुढे पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. मुळात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. The account of expenses, losses, incomes and gains are called as nominal account. की नॉमिनल अकाउंटचा नियमच असा आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे आपल्या व्यवसायात जो खर्च किंवा लॉस होतो, त्याचबरोबर जे इन्कम अँड लाभ होतात, म्हणजेच काही उत्पन्न आणि आपल्याला जे लाभ होतात त्यांचा समावेश नॉमिनल अकाउंटमध्ये होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड ऑल इनडायरेक्ट इन्कम्स अँड गेन्स नोंदवत असतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंटच आहे. देअरफोर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. या कारणामुळे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस नोंदवले जातात, तसेच ऑल इनडायरेक्ट इन्कम्स अँड गेन्स नोंदवले जातात. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहेत अँड नॉट रिअल अकाउंट. की ते रिअल अकाउंट नाही, म्हणून हे विधान चुकीचे आहे. चला, पुढील विधान आपण तिसरे अभ्यासणार आहोत. कॅरेज इनवर्ड इज कॅरेज ऑन परचेसेस.
की जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा खरेदी केलेल्या मालासाठी आपण जो वाहतुकीचा खर्च केलेला आहे तो खर्च म्हणजे कॅरेज इनवर्ड. हे विधान बरोबर आहे. धिस स्टेटमेंट इज ट्रू. मग कॅरेज इनवर्ड म्हणजे नेमकं काय, की जेव्हा आपण कच्चा माल खरेदी करून बंदरापर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत किंवा बस स्थानकापर्यंत आणलेला आहे आणि तेथून तो माल आपल्या कारखान्यापर्यंत आणण्यासाठी आपल्याला जो वाहतुकीचा खर्च करावा लागतो तो खर्च म्हणजे कॅरेज इनवर्ड होय. आणि कॅरेज इनवर्ड हा असा खर्च आहे की तो खरेदीशी संबंधित खर्च असल्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि कॅरेज इनवर्ड इज डायरेक्ट एक्सपेन्सेस हा आपल्या व्यवसायाशी आलेला असा खर्च असतो की तो डायरेक्ट थेट उत्पादनाशी संबंधित खर्च आहे. इट मीन्स द ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस इनकर्ड टू कॅरी द गुड्स परचेस्ड बाय द फर्म. की ती जी व्यावसायिक संस्था आहे म्हणजे ती भागीदारी संस्था जेव्हा गुड्स परचेस्ड करते आणि तो खरेदी केलेला माल आपल्या कारखान्यापर्यंत आणण्यासाठी त्या भागीदारी संस्थेला जो खर्च करावा लागतो ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस म्हणजे वाहतुकीचा जो खर्च करावा लागतो तो खर्च म्हणजेच कॅरेज इनवर्ड होय. देअरफोर इट इज रेकॉर्डेड इन द ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस नोंदवले जातात. म्हणून कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवला जातो. कॅरेज इनवर्ड इज कॅरेज ऑन परचेसेस. म्हणून हे विधान बरोबर आहे. पुढील चौथे विधान आपण अभ्यासणार आहोत. पहा, चौथे विधान आहे ॲडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट इन फिक्स कॅपिटल मेथड. या वाक्याचा अर्थ असा आहे की फिक्स कॅपिटल मेथडनुसार जेव्हा पार्टनर्स यांचे कॅपिटल ठरवले जाते त्यावेळेस पार्टनर्स यांचे जे काही ॲडजस्टमेंट आहेत त्या करंट अकाउंटला नोंदवल्या जातात. हे विधान बरोबर आहे. धिस स्टेटमेंट इज ट्रू. मग का बरोबर आहे तर अंडर फिक्स कॅपिटल मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑफ पार्टनर्स रिमेन कॉन्स्टंट एव्हरी इयर. की फिक्स कॅपिटल मेथडनुसार जेव्हा पार्टनरशिप फर्म असं ठरवते की या मेथडनुसार आपण आपले कॅपिटल मेंटेन करूयात त्यावेळेस पार्टनर्स यांचे जे कॅपिटल आहेत ते दरवर्षी एव्हरी इयर दरवर्षी कायमस्वरूपी असते, फिक्स असते. त्या कॅपिटलमध्ये कोणताही बदल होत नाही. देअरफोर धिस मेथड इज कॉल्ड ॲज फिक्स कॅपिटल मेथड. त्यांच्या कॅपिटलमध्ये कोणताही बदल होत नाही म्हणून या मेथडला फिक्स कॅपिटल मेथड असे म्हणतात. व्हेन धिस मेथड इज अडॉप्टेड फॉलोइंग टू अकाउंट्स विल बी ऑपरेटेड बाय द फर्म. मग जेव्हा पार्टनरशिप फर्म ही मेथड अडॉप्ट करते ठरवते त्यावेळेस पार्टनरशिप फर्म पुढील 2 अकाउंट्स मेंटेन करते. पहिले अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरे अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट. देअरफोर ॲडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट. मग अशा वेळेस पार्टनर्स यांचे जे ॲडजस्टमेंट आहेत त्या करंट अकाउंटला ट्रान्सफर केल्या जातात किंवा नोंदवल्या जातात. जसे की पार्टनर्स यांचे ड्रॉइंग्ज असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज असतील, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स एक्सेट्रा हे पार्टनर्स करंट अकाउंटला नोंदवले जातात. पुढील विधान आपण 5वे अभ्यासणार आहोत. प्रीपेड एक्सपेन्सेस आर ट्रीटेड ॲज लॅबिलिटीज. की प्रीपेड एक्सपेन्सेस हा खर्च लॅबिलिटी आहे म्हणून तो ट्रीट केला जातो असा त्या वाक्याचा अर्थ आहे. तर ते विधान चुकीचे आहे. धिस स्टेटमेंट इज फॉल्स. प्रीपेड एक्सपेन्सेस हा खर्च असा आहे की तो खर्च पुढील वर्षाचा खर्च आपण याच वर्षी पेड केलेला आहे. ती लॅबिलिटी नसून ती आपली ॲसेट आहे खरं तर. द एक्सपेन्सेस विच आर पेड इन ॲडव्हान्स आर कॉल्ड ॲज प्रीपेड एक्सपेन्सेस. की असा खर्च की जो खर्च आपण ॲडव्हान्समध्येच पेड केलेला आहे की तो पुढील वर्षांचा खर्च आपण याच वर्षी पेड केलेला आहे अशा खर्चाला प्रीपेड एक्सपेन्सेस असे म्हणतात. These expenses are not related to current year's expenses. हा खर्च चालू वर्षाच्या खर्चाशी संबंधित नसतो तर तो पुढील वर्षाचा खर्च की जो खर्च आपण याच वर्षी पेड केलेला आहे. These expenses are type of current assets.
की हा जो प्रकार आहे किंवा हा जो खर्च आहे तो करंट ॲसेटचा प्रकार आहे. ॲसेटचे मुख्य 3 प्रकार आहेत: फिक्स ॲसेट, करंट ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट. प्रीपेड एक्सपेन्सेस हा खर्च करंट ॲसेटचे उदाहरण आहे. म्हणून प्रीपेड एक्सपेन्सेस हा खर्च लॅबिलिटी नसून तो ॲसेट आहे. देअरफोर दे आर कन्सिडर्ड ॲज ॲसेट्स, की प्रीपेड एक्सपेन्सेस हे ॲसेट म्हणून कन्सिडर केले जाते अँड नॉट लॅबिलिटी, की ते लॅबिलिटी म्हणून कन्सिडर केले जात नाही. म्हणून हे विधान चुकीचे आहे. चला पुढील विधान आपण अभ्यासणार आहोत. 6वे पुढील विधान आहे: इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट, पार्टनर्स शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन प्रॉपोर्शन टू देअर कॅपिटल. पार्टनरशिप फर्ममध्ये दाखल होताना पार्टनरशिप डीड तयार करतात, म्हणजे भागीदारी करार तयार करत असतात. आणि हा जो करार आहे तो सायलेंट असेल, म्हणजे त्यांना भविष्यकाळामध्ये जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो कोणत्या प्रमाणामध्ये वाटून घ्यायचे हे त्यांनी करारामध्ये ठरवले नसेल, तर तेव्हा ते प्रॉफिट आणि लॉस कॅपिटल रेशोमध्ये वाटून घेतात, असा वाक्याचा अर्थ आहे. पण हे विधान चुकीचे आहे. धिस स्टेटमेंट इज फॉल्स, कारण द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट्स, की त्या भागीदारी संस्थेचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळविणे हा असतो. आणि पार्टनर्स जेव्हा पार्टनरशिप फर्ममध्ये दाखल होतात ते नफा मिळवण्याच्या उद्देशाने सहभागी झालेले असतात. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिव्हन द ॲग्रीमेंट. या वाक्याचा अर्थ असा आहे की ते जेव्हा एकत्र येतात तेव्हाच भागीदारी करार करतात आणि त्या भागीदारी करारानुसार आपल्या व्यवसायात प्रॉफिट किंवा लॉस जो होईल तो वाटून घेण्याचे मान्य करतात. पण इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट, पण काही वेळेस ते प्रॉफिट किंवा लॉस कोणत्या रेशोमध्ये वाटून घ्यायचे हे ठरवत नाहीत, म्हणजे त्यांचा भागीदारी करार सायलेंट असतो, तेव्हा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल, की तेव्हा प्रॉफिट आणि लॉस हा समान पद्धतीने वाटून घेतला जातो. म्हणून हे विधान चुकीचे आहे की कॅपिटल रेशोमध्ये वाटून न घेता ते इक्वल वाटून घेतात. चला पुढील विधान आपण अभ्यासणार आहोत. चला आपण 7वे विधान अभ्यासत आहोत. बॅलन्स शीट इज ॲन अकाउंट. बॅलन्स शीट हे अकाउंट आहे. धिस स्टेटमेंट इज फॉल्स. हे विधान चुकीचे आहे की बॅलन्स शीट हे अकाउंट नसून ते एक स्टेटमेंट आहे. पुढील आपल्याला विधानामध्ये त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोविंग फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस ऑन अ पर्टिक्युलर डेट. की बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, ते विवरण आहे की आपल्याला विशिष्ट दिवसाची, त्या व्यवसायाच्या विशिष्ट दिवसाची आर्थिक स्थिती दर्शविणारे ते एक स्टेटमेंट आहे. म्हणून ते अकाउंट नाही. इट इज नॉट ॲन अकाउंट. इट शोज ॲसेट्स अँड लॅबिलिटीज ऑफ द बिझनेस. की बॅलन्स शीट हे आपल्या व्यवसायातील ॲसेट्स आणि लॅबिलिटीज दर्शवते. ऑल द पर्सनल अँड रिअल अकाउंट्स आर रेकॉर्डेड टू बॅलन्स शीट. की आपल्या व्यवसायातील सर्व पर्सनल आणि रिअल अकाउंट्स हे बॅलन्स शीटमध्ये नोंदवले जातात. बॅलन्स शीट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. की बॅलन्स शीट हे 2 समान भागांमध्ये विभागलेले आहे. द लेफ्ट हँड साईड ऑफ बॅलन्स शीट इज कॉल्ड लायबिलिटी साईड. बॅलन्स शीटची डावी बाजू ही लायबिलिटी साईड या नावाने ओळखली जाते, तर राईट हँड साईड ऑफ बॅलन्स शीट इज कॉल्ड ॲसेट साईड. की उजवी बाजू बॅलन्स शीटची ही ॲसेट साईड या नावाने ओळखली जाते. आपण पुढील विधान अभ्यासणार आहोत. 8वे विधान आहे. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपण मशिनरी खरेदी केली असेल आणि ती स्थापन करण्यासाठी आपल्याला मजुरी पेड करावी लागली असेल, इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तो खर्च हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. पण धिस स्टेटमेंट इज फॉल्स. पण ते विधान चुकीचे आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असा खर्च असतो की जो खर्च वारंवार करावा लागतो. पण आपण मशिनरी ही ॲसेट कधीतरी आपण खरेदी करतो, वारंवार ती खरेदी करत नाही. आणि एखादी ॲसेट स्थापन करण्यासाठी आपल्याला तो खर्च किंवा ती मजुरी वारंवार द्यावी लागत नाही. म्हणून हा खर्च
रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नसून तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर असा खर्च असतो की तो खर्च आपल्याला वारंवार करावा लागत नाही, म्हणून हे विधान चुकीचे आहे. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, की आपण जो मशिनरी स्थापन करण्यासाठी बसविण्यासाठी जी काही मजुरी दिलेली आहे ती मजुरी कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर हा असा खर्च असतो की जो खर्च आपल्याला वारंवार करावा लागत नाही. इट इज ॲडेड टू द कॉस्ट ऑफ मशिनरी. आपण जी मजुरी दिलेली आहे ती मशिनरी इन्स्टॉल करण्यासाठी बसविण्यासाठी त्यावेळेस तो खर्च खरं तर मशिनरीच्या एकूण किमतीमध्ये तो ॲड केला जातो. इट इज पेड वन्स इन अ लाईफ ऑफ ॲन ॲसेट, की आपण तो खर्च त्या ॲसेटच्या आयुष्यामध्ये एकदाच खर्च केलेला असतो, म्हणून तो खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नसून तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. इट इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर नॉट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, म्हणून हे विधान चुकीचे आहे. चला आपण पुढील विधान अभ्यासणार आहोत. 90. पुढील विधान आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज अ लॅबिलिटी, की आपल्याला जेव्हा ॲडव्हान्समध्ये इन्कम प्राप्त होते तेव्हा ती लॅबिलिटी असते. धिस स्टेटमेंट इज ट्रू. द इन्कम रिलेटेड टू नेक्स्ट अकाउंटिंग इयर बट रिसिव्ड इन करंट इयर इज नोन ॲज इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, की इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स कशाला म्हणतात, तर असे इन्कम की जे नेक्स्ट अकाउंटिंग इयरशी रिलेटेड आहे पण ते आपल्याला करंट इयरमध्येच प्राप्त झालेले असेल, अशा इन्कमला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असे म्हणतात. सो इन नेक्स्ट इयर फर्म विल नॉट बी एबल टू रिसिव्ह दॅट अमाऊंट, की पुढील वर्षाचे इन्कम आपल्याला याच वर्षी प्राप्त झालेले आहे, त्यामुळे पुढील वर्षी ती फर्म विल नॉट बी एबल टू रिसिव्ह, की त्या फर्मला ती अमाऊंट मिळणार नसते. देअरफॉर इट इज कन्सिडर्ड ॲज अ लॅबिलिटी फॉर करंट इयर, ती चालू वर्षाची लॅबिलिटी म्हणून कन्सिडर्ड केली जाते. इज नोन ॲज प्री रिसिव्ड इन्कम, की इन्कम रिसिव्ड ॲडव्हान्सलाच प्री रिसिव्ड इन्कम असेही म्हणतात. द इन्कम विच इज नॉट रिलेटेड टू करंट अकाउंटिंग इयर बट रिलेटेड टू फ्युचर पिरियड, असे इन्कम की जे चालू वर्षाच्या अकाउंटिंग इयरशी संबंधित नसून ते भविष्यकालातील इन्कमशी रिलेटेड आहे. चला पुढील विधान आपण अभ्यासणार आहोत. 10. पुढील विधान आहे 10. RDD इज क्रिएटेड ऑन क्रेडिटर्स, की RDD हा क्रेडिटर्सवरती क्रिएट केला जातो, तर हे विधान चुकीचे आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. मग का चुकीचे आहे? देअर आर सम डेटर्स ऑफ विच रिकव्हरी इज डाऊटफुल. डेटर्स म्हणजे कस्टमर्स म्हणजेच ग्राहक, की असे काही ग्राहक असतात की त्यांच्याकडून आपल्याला सर्व रक्कम प्राप्त होणार नाही, ती संशयित असते. म्हणजे रिकव्हरी इज डाऊटफुल, की आपल्याला सर्वच्या सर्व रक्कम त्यांच्याकडून मिळणार नाही असा आपल्याला संशय असतो. इट मे नॉट बी रिअलाइज्ड, आणि ती ॲसेट आपण विकू शकत नाही. फॉर धिस पर्पज सच प्रोव्हिजन इज क्रिएटेड विच इज नोन ॲज रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, आणि अशा कारणामुळेच डेटर्सवरती रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स अशी तरतूद केली जाते. धिस प्रोव्हिजन इज क्रिएटेड ऑन द एक्सपिरियन्सेस ऑफ प्रिव्हियस इयर, आणि ही जी तरतूद आहे RDDची, ती तरतूद मागील वर्षांच्या अनुभवावरून क्रिएट केली जाते. इट इज ॲन अँटिसिपेटेड लॉस, की हा RDD हा जो लॉस आहे तो अँटिसिपेटेड समजला जातो. म्हणजेच काय, अपेक्षित किंवा गृहीत धरला जातो. हा लॉस होणारच आहे असे गृहीत धरले जाते. RDD इज क्रिएटेड ऑन डेटर्स, की RDD हा डेटर्सवरती क्रिएट केला जातो, नॉट क्रेडिटर्स, म्हणून हे विधान चुकीचे आहे. चला आपण पुढील विधान अभ्यासणार आहोत. 11. पुढील विधान आहे 11. डेप्रिसिएशन इज नॉट कॅल्क्युलेटेड ऑन करंट ॲसेट, की डेप्रिसिएशन हे करंट ॲसेटवरती कॅल्क्युलेट केले जात नाही. दिस स्टेटमेंट इज ट्रू. हे विधान बरोबर आहे. का बरोबर आहे, तर डेप्रिसिएशन मीन्स ग्रॅड्युअल अँड कंटिन्युअस डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स, की डेप्रिसिएशन म्हणजे नेमकं काय, तर ज्या आपल्याकडे ॲसेट आहेत त्या ॲसेटची हळूहळू आणि सातत्याने
जी किंमत कमी होते, डिक्रीज किंवा कमी होणे, प्रक्रियेला डेप्रिसिएशन असे म्हणतात. डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन फिक्स ॲसेट, की डेप्रिसिएशन हे फिक्स ॲसेटवरती चार्ज केले जाते. मग आपल्याकडे ज्या फिक्स ॲसेट असतात जसे की मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग, अशा ॲसेटवरती डेप्रिसिएशन चार्ज केले जाते. इट इज अ नोशनल लॉस ऑफ द बिझनेस. हा जो लॉस आहे तो व्यवसायातील तर्कावर आधारित लॉस असतो. इट इज ट्रीटेड ॲज लॉस, सो इट टू बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड टू बी डिडक्टेड फ्रॉम ॲसेट. हा लॉस म्हणून ट्रीट केला जातो, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा इफेक्ट लिहिला जातो आणि पर्टिक्युलर ॲसेटमधून ती किंमत डिडक्ट केली जाते, मायनस केली जाते. डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन फिक्स ॲसेट नॉट करंट ॲसेट, की डेप्रिसिएशन हा फिक्स ॲसेटवरती चार्ज केला जातो, करंट ॲसेटवरती नाही, म्हणून हे विधान बरोबर आहे. आपण पुढील विधान वाचत आहोत 12वे. गुडविल इज ॲन इंटेंजिबल ॲसेट, की गुडविल ही इंटेंजिबल ॲसेट आहे. इंटेंजिबल ॲसेट म्हणजे अमूर्त संपत्ती. दिस स्टेटमेंट इज ट्रू, हे विधान बरोबर आहे. मग आधी आपण गुडविल म्हणजे काय हे पाहू. गुडविल इज द गुड नेम, गुड विशेष ऑर रेप्युटेशन ऑफ द बिझनेस, की गुडविल हे व्यवसायाचे चांगले नाव, व्यवसायाची चांगली प्रतिष्ठा म्हणजेच गुडविल होय. इन द माइंड्स ऑफ ऑल रिलेटेड पार्टीज लाईक कस्टमर्स, सप्लायर्स, बँकर्स, वर्कर्स एक्सेट्रा, की गुडविल हे व्यवसायाचे चांगले नाव, चांगली प्रतिष्ठा हे अशा व्यक्तींशी संबंधित आहे की त्यांच्या मनामध्ये, जसे की कस्टमर्स म्हणजे ग्राहक, जे आपले पुरवठादार आहेत, सप्लायर्स, बँकर्स, वर्कर्स, यांच्या मनामध्ये असलेल्या आपल्या व्यवसायाशी संबंधित चांगले नाव, चांगली प्रतिष्ठा म्हणजेच आपल्या व्यवसायाचे ते गुडविल आहेत. गुडविल इज बिल्ट अप स्लोली अँड ग्रॅड्युअली बाय अ बिझनेस, की गुडविल हे व्यवसायामध्ये हळूहळू आणि कायमस्वरूपी निर्माण होणारे असतात. थ्रू ग्रेट एफर्ट्स ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम, आणि ह्याचे परिणाम आपल्याला भविष्यकाळामध्ये खूप वेळेनंतर ते जाणवायला लागतात. बऱ्याच काळानंतर त्याचे परिणाम आपल्याला व्यवसायामध्ये दिसतात. इट इज ॲन इंटेंजिबल ॲसेट, की गुडविल ही इंटेंजिबल ॲसेट आहे. ॲज गुडविल कॅन बी रिअलाइज्ड ओनली, की आपण गुडविल आपल्या व्यवसायात असतात हे फक्त जाणवू शकतो. इट कॅन नॉट बी सीन, शोन ऑर टच, गुडविल व्यवसायात असतात हे फक्त आपण रिअलाइज करू शकतो, परंतु आपण गुडविलला पाहू शकत नाही किंवा आपण गुडविलला स्पर्शही करू शकत नाही, कारण ते इंटेंजिबल ॲसेट आहेत, अमूर्त संपत्ती आहे. म्हणून हे विधान बरोबर आहे. चला आता आपण पुढील विधान अभ्यासणार आहोत 13वे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवले जातात. तर दिस स्टेटमेंट इज फॉल्स, हे विधान चुकीचे आहे. आधी आपण पाहूया इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे नेमकं काय. द एक्सपेन्सेस विच आर नॉट डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन ऑर परचेसेस ऑफ गुड्स आर कॉल्ड ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. असा खर्च की जो खर्च उत्पादनाशी थेट निगडीत नसतो किंवा वस्तूच्या खरेदीशी संबंधित नसतो, अशा खर्चाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असे म्हणतात. दीज एक्सपेन्सेस आर रिकरिंग इन नेचर, याचा अर्थ असा आहे की हा खर्च वारंवार होत असतो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सच ॲज ऑफिस ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, फायनान्शियल एक्सपेन्सेस, सेलिंग ऑर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस एक्सेट्रा, की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असे खर्च की जे खर्च ऑफिशियल किंवा व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यानंतर फायनान्शियल एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस किंवा डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ही उदाहरणे आहेत इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवला जातो, तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दर्शवला जात नाही, म्हणून हे विधान चुकीचे आहे. चला आता आपण पुढील विधान अभ्यासणार आहोत 14वे. बँक लोन इज करंट लॅबिलिटी, की बँक लोन ही करंट लॅबिलिटी आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स,
की हे विधान चुकीचे आहे. का चुकीचे आहे तर आधी आपण बँक लोन म्हणजे काय हे पाहू. लोन युजली टेकन फॉर द पिरियड मोर दॅन 1 year से 5 years फ्रॉम द बँक इज कॉल्ड बँक लोन. की जेव्हा आपण व्यवसायाच्या विस्तारासाठी बँकेकडून 1 वर्ष ते 5 वर्ष कालावधीसाठी लोन घेतो त्या लोनला बँक लोन असे म्हणतात. इट इज लॉंग टर्म लॅबिलिटी. की हे जे लोन आहे ते आपण दीर्घ काळासाठी घेतलेलं असतं म्हणून ती लॉंग टर्म लॅबिलिटी आहे. इट इज नॉट करंट लॅबिलिटी. म्हणून तर पहा मी पुढील वाक्य लिहिलेलं आहे. इट इज नॉट करंट लॅबिलिटी, इट इज लॉंग टर्म लॅबिलिटी आहे. म्हणून हे विधान चुकीचे आहे. पुढील विधान शेवटचे. नेट प्रॉफिट इज डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. की नेट प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. हे विधान चुकीचे आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस. की नेट प्रॉफिट हा आपल्या व्यवसायामध्ये पर्टिक्युलर इयरमध्ये जर नेट प्रॉफिट झाला किंवा नेट लॉस झाला ते दर्शविणारे अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि मग नेट प्रॉफिट केव्हा होतो तर इफ द टोटल ऑफ क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मोर दॅन टोटल ऑफ डेबिट साइड देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज क्रेडिट बॅलन्स द नेट प्रॉफिट. या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी असते मोर दॅन, की ती डेबिट साईडपेक्षा क्रेडिट साईडची बेरीज मोठी असते तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट होतो. आणि हा जो नेट प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणून हे विधान चुकीचे आहे. Therefore, net profit is credit balance of profit and loss account, not debit balance. की नेट प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे, तो डेबिट बॅलन्स नाही. म्हणून हे विधान चुकीचे आहे. तर अशा पद्धतीने आपण हा उपप्रश्न पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढील उपप्रश्न पाहू. पुढील उपप्रश्न आहे डी फाइंड ऑड वन. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की गटात न बसणारा शब्द सांगा. पहिलं विधान आहे वेजेस, सॅलरी, रॉयल्टी आणि इम्पोर्ट ड्युटी. वेजेस, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी हे खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे सॅलरी. दुसरं विधान पोस्टेज, स्टेशनरी, ॲडव्हर्टायझिंग, परचेसेस. पोस्टेज, स्टेशनरी, ॲडव्हर्टायझिंग हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि परचेसेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे परचेसेस. तिसरं विधान आहे कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट. तर कॅपिटल, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट हे लॅबिलिटी साईडला नोंदवले जातात, तर बिल्स रिसिवेबल हे ॲसेट साईडला नोंदवले जाते. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे बिल्स रिसिवेबल. चौथे विधान बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, बिल्स पेबल. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर ह्या ॲसेट आहेत आणि बिल्स पेबल ही लॅबिलिटी आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे बिल्स पेबल. शेवटचे विधान डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड आणि डेप्रिसिएशन. की आपल्याला डिस्काउंट मिळाला, डिव्हिडंड मिळाला, इंटरेस्ट मिळाला. डेप्रिसिएशन हा लॉस आहे म्हणून गटात न बसणारा शब्द आहे डेप्रिसिएशन. हाही आपला उपप्रश्न सोडून झालेला आहे. आता ई कंप्लीट द सेंटेन्सेस. की आपल्याला हे विधान पूर्ण करायचे असतात, पर्याय दिलेले नसतात. पहिले विधान पार्टनर्स शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन डॅश डॅश रेशो इन द अब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा पार्टनर्स भागीदारी करारामध्ये प्रॉफिट आणि लॉस वाटून घेण्याबद्दल ठरवत नसतात तर ते कोणत्या रेशोमध्ये त्यांना होणारा प्रॉफिट आणि लॉस वाटून घेतात असा त्या वाक्याचा अर्थ आहे. तर इक्वल रेशो. त्याचं उत्तर आहे इक्वल रेशो. दुसरे विधान रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश डॅश इन इंडिया. या वाक्याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये ज्या भागीदारी संस्था स्थापन होतात त्यांचे रजिस्ट्रेशन हे डॅश डॅश आहे, ऑप्शनल आहे.
तिसरे विधान, पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी डॅश डॅश. त्याचे उत्तर आहे लॉफुल. या वाक्याचा अर्थ असा आहे की भागीदारी संस्था हा व्यवसाय प्रकार लॉफुल आहे, कायदेशीर आहे, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. पुढील विधान, लॅबिलिटीज ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म इज डॅश डॅश. त्याचं उत्तर आहे अनलिमिटेड. या वाक्याचा अर्थ असा आहे की भागीदारीमध्ये जे पार्टनर्स सहभागी होतात त्यांची लॅबिलिटी ही अनलिमिटेड आहे. म्हणजे जर भागीदारी संस्थेचं काही देणं असेल, पार्टनर्स यांना आपली वैयक्तिक मालमत्ता विकून आपल्या भागीदारी संस्थेचं देणं द्यावं लागतं, म्हणून त्यांची लॅबिलिटी ही अनलिमिटेड आहे. पाचवे विधान, द बॅलन्स ऑफ ड्रॉइंग्ज अकाउंट ऑफ अ पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॅश डॅश अकाउंट अंडर द फिक्स कॅपिटल मेथड. या वाक्याचा अर्थ असा आहे की फिक्स कॅपिटल मेथडनुसार पार्टनर्स यांचे ड्रॉइंग्ज अकाउंट हे डॅश डॅश अकाउंटला ट्रान्सफर केले जाते, तर करंट अकाउंटला ट्रान्सफर केले जाते. कारण फिक्स कॅपिटल मेथडनुसार जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा करंट अकाउंट ओपन करावे लागते आणि पार्टनर्स यांचे ड्रॉइंग्ज आपण करंट अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. पुढील विधान आहे, द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ अ पार्टनर इज डेबिटेड टू डॅश डॅश अकाउंट. याचे उत्तर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहा की पार्टनर्स यांच्या कॅपिटलवर जेव्हा ती भागीदारी संस्था इंटरेस्ट पेड करते तेव्हा त्याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो किंवा नोंदवला जातो. पुढील विधान आहे सातवे, पार्टनर्स आर डॅश डॅश लायबल फॉर द डेब्ट्स ऑफ द फर्म. या वाक्याचा अर्थ असा आहे की भागीदारी संस्थेची जी काही देणं आहे ते पार्टनर्स ती देणी देण्याबाबत जॉईंट आणि सेव्हरल आहेत. जॉईंट अँड सेव्हरल, SEVERAL. म्हणजे पार्टनर्स यांना आपल्या भागीदारी संस्थेची देणी देण्यासाठी एकत्रित ते देऊ शकतात किंवा वैयक्तिक आपली मालमत्ता विकूनसुद्धा आपल्या भागीदारी संस्थेची देणी ते देतात. पुढील आकडा आहे आठवा, पार्टनरशिप डीड इज अँड डॅश डॅश ऑफ पार्टनरशिप. त्याचं उत्तर आहे आर्टिकल. म्हणजेच पार्टनरशिप डीड ही त्या भागीदारी संस्थेचे एक आर्टिकलच आहे. आर्टिकल आहे म्हणजेच काय आहे, ते कलम आहे, लेखी कलम आहे. पुढील विधान आहे, द विड्रॉल बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज फ्रॉम द फर्म इज डॅश डॅश टू हिज अकाउंट. या वाक्याचा आधी अर्थ सांगते की जेव्हा पार्टनर्स आपल्याच भागीदारी संस्थेमधून काही कॅश किंवा गुड्स विड्रॉन करतात पर्सनल यूजसाठी, तेव्हा पार्टनर्स यांच्या अकाउंटला ते डेबिटेड होते, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. द विड्रॉल बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज फ्रॉम द फर्म इज डेबिटेड टू हिज अकाउंट. त्या पार्टनर्सच्या अकाउंटला डेबिटेड केले जाते. पुढील विधान आहे, कमिशन पेबल टू पार्टनर इज डॅश डॅश टू द फर्म. या वाक्याचा अर्थ असा आहे, जेव्हा ती फर्म आपल्याच पार्टनरला कमिशन देते तेव्हा त्या फर्मची ती लॅबिलिटी असते. पुढील विधान आहे, व्हेन पार्टनर्स अडॉप्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड देन दे हॅव टू ऑपरेट डॅश डॅश अकाउंट. की जेव्हा भागीदारी संस्था फिक्स कॅपिटल मेथड अडॉप्ट करते तेव्हा कोणते अकाउंट ती ऑपरेट करते, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. तर त्याचे उत्तर आहे करंट अकाउंट. चल पुढील विधान आहे 12वे, इफ पार्टनर्स करंट अकाउंट शोज डॅश डॅश बॅलन्स इट इज शोन टू द लॅबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. या वाक्याचा अर्थ असा आहे की पार्टनर्स करंट अकाउंटला जर हा बॅलन्स आला तर तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर केला जातो किंवा दर्शवला जातो. तर पार्टनर्स यांच्या करंट अकाउंटला जर क्रेडिट बॅलन्स आला तर तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दर्शवला जातो. पुढील विधान आहे 13वे, द एक्सपेन्सेस पेड फॉर ट्रेडिंग पर्पज आर नोन ॲज डॅश डॅश एक्सपेन्सेस.
या वाक्याचा अर्थ असा आहे की असा खर्च की जो ट्रेडिंग पर्पजसाठी म्हणजे व्यापारी उद्देशासाठी खर्च केलेला असतो, अशा खर्चाला ट्रेड एक्सपेन्सेस असे म्हणतात. पुढील विधान आहे 14वे. कॅश रिसिप्ट्स विच आर रिकरिंग इन नेचर आर कॉल्ड ॲज डॅश डॅश रिसिप्ट्स. या वाक्याचा अर्थ असा आहे, आपल्याला कॅश वारंवार प्राप्त होते तर अशा रिसिप्टला काय म्हणतात, तर रेव्हेन्यू रिसिप्ट्स असे म्हणतात. पुढील विधान आहे रिटर्न आउटवर्ड आर डिडक्टेड फ्रॉम डॅश डॅश. आधी रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय हे पाहू, की आपण खरेदी केलेला माल कोणत्या तरी कारणामुळे रिटर्न करत असेल, आपण ज्या विक्रेत्याकडून खरेदी केलेला आहे त्या विक्रेत्याला तो माल आपण पुन्हा परत केला असेल तर अशा मालाला रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न असेही म्हणतात. आणि त्याची कारणं असे आहेत की जर आपण जेवढा माल मागवला होता किंवा जेवढे नग मागवले होते त्यापेक्षा जास्त नग त्यांनी पाठवले असतील, किंवा आपल्याला काही नग आवडले नसतील, किंवा त्या मालाच्या प्रवासादरम्यान त्या मालाची नासधूस झाली असेल, तर अशा कोणत्या तरी कारणामुळे आपण खरेदी केलेला माल रिटर्न केला असेल तर तो डिडक्ट फ्रॉम, तो कशातून डिडक्ट केला जातो, तर तो परचेसेसमधून, एकूण जी आपली खरेदी आहे त्यातून तो डिडक्ट केला जातो, वजा केला जातो. पुढील विधान आहे 16वे. एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट आर कॉल्ड ॲज डॅश डॅश. की असा खर्च की जो बिफोर, आधी आपण ड्यू डेटच्या आधी पेड केला असेल तर अशा खर्चाला काय म्हणतात, तर त्याचे उत्तर आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. पुढील विधान आहे 17वे. ॲसेट्स विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड आर कॉल्ड. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपल्या व्यवसायात ज्या ॲसेट लॉंग पिरियड, दीर्घ काळासाठी असतात अशा ॲसेटला फिक्स ॲसेट असे म्हणतात. चला पुढील विधान आहे ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ इज डॅश डॅश एक्सपेन्सेस. की ट्रेडिंग अकाउंट हे तयार केले जाते कोणत्या खर्चाच्या आधारे, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याचं उत्तर आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. पुढील विधान आहे 19वे. व्हेन कमिशन इज अलाउड टू एनी पार्टनर इट इज डॅश डॅश ऑफ द बिझनेस. या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा पार्टनरशिप फर्म आपल्याच पार्टनरला कमिशन अलाव करते, देते, तेव्हा त्या भागीदारी संस्थेचा तो खर्च असतो, एक्सपेंडिचर. इट इज एक्सपेंडिचर ऑफ द बिझनेस. चला पुढील विधान आहे शेवटचे. व्हेन गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स इट इज ट्रीटेड ॲज डॅश डॅश ऑफ द बिझनेस. या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण मोफत, फ्री म्हणजे मोफत नमुना म्हणून काही माल डिस्ट्रीब्यूट करतो, वितरित करतो, तेव्हा तो व्यवसायाचा खर्च असतो, पण तो खर्च हा जाहिरातीचा खर्च म्हणून ट्रीट केला जातो, म्हणून त्याचं उत्तर आहे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. तर आपला हाही उपप्रश्न पूर्ण झालेला आहे. आता पुढील उपप्रश्न आहे आन्सर इन वन सेंटेन्स ओनली. आपण आन्सर इन वन सेंटेन्स अभ्यासत आहोत. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल याचा अर्थ असा होतो अस्थिर भांडवल पद्धती. की फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि फिक्स कॅपिटल मेथड अशा कॅपिटल हाताळण्याच्या दोन पद्धती आहेत. मग त्यातील फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे काय, तर when capital balances of partners changes every year it is known as fluctuating capital. की जेव्हा पार्टनर्स यांचे कॅपिटल हे दरवर्षी चेंज होते, म्हणजे त्यांच्या कॅपिटलची रक्कम ही दरवर्षी बदलत राहते, अशा कॅपिटल मेथडला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल असे म्हणतात. आपण पुढील दुसरा प्रश्न अभ्यासणार आहोत. व्हाय इज पार्टनरशिप डीड नेसेसरी. की भागीदारी कराराची आवश्यकता का आहे, तर त्याचं उत्तर आहे पार्टनरशिप डीड इज नेसेसरी टू प्रिव्हेंट मिसअंडरस्टँडिंग्स अमॉंग द पार्टनर्स इन फ्युचर.
की भागीदारी संस्थेमध्ये 2 किंवा अधिक व्यक्ती सहभागी झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये भविष्यकाळामध्ये काही मतभेद होऊ नयेत यासाठी पार्टनरशिप डीडची आवश्यकता आहे. पुढील तिसरा प्रश्न अभ्यासणार आहोत. तिसरा प्रश्न आहे, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट इन विच रेशो द पार्टनर्स विल शेअर द प्रॉफिट ऑर लॉस. की पार्टनरशिप डीड ही जेव्हा सायलेंट असते म्हणजे भविष्यकाळामध्ये जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो कोणत्या रेशोमध्ये वाटून घ्यायचा हे पार्टनरशिप डीडमध्ये ठरवत नाहीत. त्यावेळेस पार्टनर्स कोणत्या रेशोमध्ये प्रॉफिट आणि लॉस वाटून घेतात असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. मग त्याचं उत्तर असं आहे, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट पार्टनर्स विल शेअर द प्रॉफिट ऑर लॉस इक्वल रेशो. पार्टनरशिप डीड ही सायलेंट असते तेव्हा ते इक्वल रेशोमध्ये प्रॉफिट किंवा लॉस वाटून घेतात. पुढील चौथा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. आपण पुढील चौथा प्रश्न अभ्यासत आहोत. व्हॉट इज फिक्स्ड कॅपिटल मेथड. की फिक्स्ड कॅपिटल मेथड काय आहे. फिक्स म्हणजे स्थिर, कायमस्वरूपी, न बदलणारी. की पार्टनर्स जेव्हा फिक्स कॅपिटल मेथडनुसार आपले कॅपिटल आपल्या व्यवसायात ठेवतात तेव्हा फिक्स कॅपिटल म्हणजे काय असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, व्हेन कॅपिटल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स रिमेन कॉन्स्टंट एव्हरी इयर. दरवर्षी पार्टनर्स यांचे कॅपिटल हे फिक्स असते, स्थिर असते, अशा कॅपिटल मेथडला फिक्स कॅपिटल मेथड असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे पाचवा, हाऊ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म ऑफ अ पार्टनरशिप फर्म. किती भागीदारी संस्था सुरू करण्यासाठी किती पार्टनर्सची आवश्यकता आहे. तर त्याचं उत्तर आहे, मिनिमम 2 पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. ती भागीदारी संस्था सुरू करण्यासाठी मिनिमम म्हणजे कमीत कमी 2 पार्टनर्स आवश्यक असतात. आता पुढील आपण प्रश्न अभ्यासणार आहोत 6वा, व्हॉट इज पार्टनरशिप डीड. भागीदारी करार काय आहे. तर पार्टनरशिप डीड इज अ रिटन ॲग्रीमेंट. की भागीदारी करार हा लेखी करार आहे, विच कंटेन्स ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द पार्टनरशिप. त्या करारामध्ये भागीदारी संस्थेच्या अटी व नियम नमूद केलेले असतात, त्यालाच पार्टनरशिप डीड असे म्हणतात. आपण पुढील 7वा प्रश्न अभ्यासणार आहोत. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पार्टनरशिप फर्म. की भागीदारी संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे. तर टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पार्टनरशिप फर्म. की जास्तीत जास्त नफा मिळविणे हा भागीदारी संस्थेचा मुख्य उद्देश आहे. चला आता आपण पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत 8वा, व्हॉट रेट ऑफ इंटरेस्ट इज अलाव ऑन पार्टनर्स लोन इन द अब्सेन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट. की जेव्हा आपण पार्टनर्स यांच्याकडून लोन घेतलेलं असेल आणि त्यावरती आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागत असेल तर पण त्याची नोंद ॲग्रीमेंटमध्ये नसेल तर तेव्हा पार्टनर्स यांच्या लोनवरती आपण किती इंटरेस्ट द्यावा. तर त्याचं उत्तर आहे 6% इज द रेट ऑफ इंटरेस्ट इज अलाव ऑन पार्टनर्स लोन इन द अब्सेन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट. की करारामध्ये नमूद केलेले नसेल त्या संदर्भामध्ये तर त्यावेळेस 6% इंटरेस्ट लोनवरती देण्यात यावा असा त्या वाक्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न आहे 9वा, व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. की इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार भागीदारी संस्थेमध्ये पार्टनर्स यांची मिनिमम संख्या किती असावी. तर मिनिमम 2 पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. की ह्या ॲक्टनुसार भागीदारी संस्थेमध्ये मिनिमम 2 पार्टनर्स असावे. चला आता आपण पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत 10वा, व्हॉट इज लॅबिलिटी ऑफ अ पार्टनर. भागीदारांची लॅबिलिटी ही काय आहे तर किंवा कशी आहे. तर द लॅबिलिटी ऑफ अ पार्टनर इज अनलिमिटेड. भागीदारी संस्थेमध्ये जे पार्टनर सहभागी होतात त्यांची लॅबिलिटी ही अनलिमिटेड आहे. म्हणजे भागीदारी संस्थेची जर काही देणी द्यायची वेळ आली तर पार्टनर्स यांना आपली वैयक्तिक मालमत्ता विकूनसुद्धा आपल्या भागीदारी संस्थेची देणी द्यावी लागतात, म्हणून त्यांची लॅबिलिटी अनलिमिटेड आहे. चला आता आपण पुढील 11वा प्रश्न अभ्यासणार आहोत. इन द अब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स बाय पार्टनर टू द फर्म इज अलाव. या प्रश्नाचा अर्थ असा आहे
की जेव्हा भागीदारी करारामध्ये पार्टनर्स यांच्याकडून आपण लोन घेतलं असेल, त्या लोनवरती इंटरेस्ट किती द्यावा ही इन्फॉर्मेशन भागीदारी करारामध्ये नसेल, तर तेव्हा पार्टनर्स यांना किती टक्के इंटरेस्ट दिला जातो. तर त्याचं उत्तर असं आहे, इन द अब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड 6% इज द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स बाय पार्टनर टू द फर्म इज अलाव. की भागीदारी करारामध्ये जर तसे नमूद केले नसेल, तर तेव्हा 6% इंटरेस्ट हा पार्टनर्स यांना त्यांच्या लोनवरती देण्यात यावा, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न आहे 12वा. व्हॉट डू यू मीन बाय प्री रिसिव्ड इन्कम. की प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे नेमकं काय. तर द इन्कम रिलेटेड टू नेक्स्ट अकाउंटिंग इयर बट रिसिव्ड इन करंट इयर इज नोन ॲज प्री रिसिव्ड इन्कम. या वाक्याचा अर्थ असा आहे, असे इन्कम की जे पुढील अकाउंटिंग इयरची इन्कम आहे, पण ते आपल्याला करंट इयरमध्येच प्राप्त झालेले आहे, अशा इन्कमला प्री रिसिव्ड इन्कम असे म्हणतात. चला आता आपण पुढील 13वा प्रश्न अभ्यासणार आहोत. पहा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द ॲडजस्टमेंट ऑफ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स इन द फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा भागीदारी संस्थेचं फायनल अकाउंट तयार करतो, तेव्हा डेटर्स म्हणजे आपले जे कस्टमर्स आहेत त्यांना जेव्हा आपण डिस्काउंट देतो, तेव्हा ती ॲडजस्टमेंट किंवा ते प्रोव्हिजन आपण तेव्हा त्याचे 2 इफेक्ट आपण कोठे लिहितो, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. मग त्याचं उत्तर आहे, द इफेक्ट्स ऑफ द ॲडजस्टमेंट ऑफ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स इन द फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप आर ॲज फॉलोज. तेव्हा त्याचे 2 इफेक्ट पुढील प्रमाणे लिहिले जातात. फर्स्ट इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जातो आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पर्टिक्युलर ॲसेटमधून ते डिडक्ट केले जातात, म्हणजेच डेटर्समधून ते वजा केले जातात आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जातो. पुढील 14वा प्रश्न आहे, व्हेन इज पार्टनर्स करंट अकाउंट ओपन. की पार्टनर्स करंट अकाउंट हे केव्हा ओपन केले जाते. व्हेन पार्टनर्स अडॉप्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड देन दे ओपन करंट अकाउंट. की जेव्हा पार्टनर्स फिक्स कॅपिटल मेथडनुसार आपले कॅपिटल ट्रीट करतात, त्यावेळेस करंट अकाउंट ओपन केले जाते. पुढील प्रश्न आहे 15वा. ॲज पर विच प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईज ऑर ॲट मार्केट प्राईज विच एव्हर इज लेस. या वाक्याचा अर्थ असा आहे की अकाउंटच्या कोणत्या नियमानुसार की जेव्हा क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राईजही दिलेली असते आणि मार्केट प्राईजही दिलेली असते, त्यातील एव्हर इज लेस की त्यातील जी अमाऊंट लहान आहे ती अमाऊंट घेतली जाते, हे कोणत्या नियमानुसार, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. ॲज पर कन्झर्व्हेटिझम प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईज ऑर ॲट मार्केट प्राईज विच एव्हर इज लेस. कन्झर्व्हेटिझम म्हणजेच पुराणमतवाद हा या अकाउंटिंगच्या नियमानुसार क्लोजिंग स्टॉकची जेव्हा 2 किंमत देतात, म्हणजे कॉस्ट प्राईजही देतात आणि मार्केट प्राईजही देतात, तेव्हा त्यातील लहान अमाऊंट आपण घेत असतो. पुढील प्रश्न आहे 16वा. व्हॉट इज द प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप ॲक्ट विथ रिगार्ड टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. या वाक्याचा अर्थ असा आहे की इंटरेस्ट ऑन कॅपिटल संदर्भात इंडियन पार्टनरशिप ॲक्टमध्ये कोणती प्रोव्हिजन आहे किंवा कोणती तरतूद आहे. तर ॲज पर प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट टू बी अलाव, अशी तरतूद पार्टनरशिप ॲक्टमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे 17वा. व्हाय इज बॅलन्स शीट प्रिपेअर्ड. की बॅलन्स शीट हे का तयार केले जाते. तर बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस ऑन अ पर्टिक्युलर डेट. की ठराविक दिवसाची त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी बॅलन्स शीट तयार केले जाते. पुढील प्रश्न आहे 18वा. व्हाय वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी आर नॉट शोन इन ट्रेडिंग अकाउंट. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपण जर एखादी मशिनरी परचेस केली आणि ती मशिनरी स्थापन करण्यासाठी आपल्याला जर काही मजुरी पेड करावी लागली, तर ती मजुरी किंवा ते वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवले जात नाहीत,
तर त्याचं कारण असं आहे की वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, की असा खर्च आहे की तो वारंवार करावा लागत नाही, असा खर्च म्हणजेच वेजेस फॉर पेड इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवला जात नाही. पुढील प्रश्न आहे 19वा. व्हॉट डू यू मीन बाय इनडायरेक्ट इन्कम्स, की इनडायरेक्ट इन्कम्सबद्दल काय माहिती आहे? द इन्कम्स विच आर नॉट डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन ऑर सेल्स ऑफ गुड्स आर कॉल्ड ॲज इनडायरेक्ट इन्कम्स, की इनडायरेक्ट इन्कम्स हे असे उत्पन्न आहे की ते आपल्या उत्पादनाशी निगडीत नाही, तसेच वस्तूच्या विक्रीशी सुद्धा निगडीत नाही, असे इन्कम म्हणजेच इनडायरेक्ट इन्कम्स होय. मग जसे की कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, हे काही उदाहरणं आहेत इनडायरेक्ट इन्कम्सची. चला आता शेवटचा प्रश्न आहे 20वा. व्हाय पार्टनर्स कॅपिटल इज ट्रीटेड ॲज लॉंग टर्म लायबिलिटी ऑफ बिझनेस, की पार्टनर्स यांचे जे कॅपिटल आहे ते कॅपिटल व्यवसायाची लॉंग टर्म लायबिलिटी आहे असे का म्हटले जाते? तर त्याचं कारण असं आहे, पार्टनर्स कॅपिटल इज ट्रीटेड ॲज लॉंग टर्म लायबिलिटी ऑफ बिझनेस बिकॉज इट इज पेबल टू पार्टनर ॲट द एंड ऑफ बिझनेस. पार्टनर्स यांचे कॅपिटल आपल्याला त्या व्यवसायाच्या शेवटी पार्टनर्स यांना द्यावे लागते, म्हणून ती लॉंग टर्म लायबिलिटी आहे असे म्हटले जाते. तर अशा पद्धतीने आपण एका वाक्यात आन्सर इन वन सेंटेन्स हा उपप्रश्न पूर्ण केलेला आहे. पुढील उपप्रश्न आहे, डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आपल्याला जेव्हा असा उपप्रश्न देतात तेव्हा आपण जर एखाद्या विधानाबाबत ॲग्री असू तर तिथे ॲग्री हा एवढा शब्द लिहायचा आहे, आणि जर आपण एखाद्या विधानाबाबत डिसॲग्री असू तर फक्त डिसॲग्री हा शब्द लिहायचा आहे. चला पुढील विधान आहे पहिले, व्हेन पार्टनरशिप डीड इज सायलेंट, की जेव्हा पार्टनरशिप डीड म्हणजे भागीदारी करार हा सायलेंट असतो, पार्टनर्स शेअर प्रॉफिट्स ऑफ द फर्म अकॉर्डिंग टू कॅपिटल रेशो, तेव्हा पार्टनर्स आपला प्रॉफिट कॅपिटल रेशोनुसार वाटून घेतात. तर हे विधान डिसॲग्री आहे, कारण जेव्हा पार्टनरशिप डीड सायलेंट असते तेव्हा पार्टनर्स त्यांच्या व्यवसायात होणारा प्रॉफिट किंवा लॉस हा इक्वल रेशोमध्ये वाटून घेतात, म्हणून हे विधान डिसॲग्री आहे. पुढील विधान आहे दुसरे, करंट अकाउंट ऑलवेज शोज अ डेबिट बॅलन्स. करंट अकाउंट हे शक्यतो डेबिट बॅलन्स दर्शवते. तर हे विधान चुकीचे आहे किंवा डिसॲग्री आहे, कारण करंट अकाउंटला क्रेडिट बॅलन्ससुद्धा असतो, म्हणून हे विधान डिसॲग्री आहे. पुढील विधान आहे तिसरे, इट इज कंपल्सरी टू हॅव अ पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रायटिंग, की भागीदारी करार हा लेखीच असावा असे बंधनकारक आहे. तर ते विधान डिसॲग्री आहे, कारण भागीदारी करार हा लेखी किंवा तोंडी असू शकतो, म्हणून काही बंधन नाही की भागीदारी संस्थेचा करार हा लेखीच असावा, म्हणून हे विधान डिसॲग्री आहे. चौथे विधान आहे, पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न, की भागीदारी संस्था ही एक व्यापारी संस्था आहे. तर ह्या विधानाशी आपण ॲग्री आहोत, कारण भागीदारी संस्था मुळात व्यापार करण्यासाठी म्हणजेच नफा मिळविण्यासाठी स्थापन झालेली असते, म्हणून हे विधान ॲग्री आहे. An interest on capital is an expenditure for the partnership firm. पार्टनर्स जेव्हा पार्टनरशिप फर्ममध्ये कॅपिटल गुंतवतात तेव्हा त्या कॅपिटलवर जर इंटरेस्ट ती भागीदारी संस्था देत असेल तर तो भागीदारी संस्थेचा खर्च असतो. हे विधान बरोबर आहे, म्हणजेच या विधानाशी आपण सहमत आहोत, म्हणून मी ॲग्री हा शब्द लिहिलेला आहे. 6वे विधान आहे, पार्टनरशिप इज ॲन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन्स. या वाक्याचा अर्थ असा आहे की भागीदारी संस्था ही 2 किंवा अधिक व्यक्तींची असोसिएशन आहे, संस्था आहे. ॲग्री. 7वे विधान आहे, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट सॅलरी ऑर कमिशन, की
पार्टनर्स यांना सॅलरी आणि कमिशन मिळवण्याचा अधिकार आहे, तर हे विधान डिसॲग्री आहे. कारण पार्टनर्स यांना सॅलरी किंवा कमिशन मिळवण्याचा अधिकार नसतो. जर भागीदारी करारामध्ये जर नमूद केले की आपण आपल्या पार्टनर्स यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून सॅलरी आणि कमिशन देऊ, तर तेव्हाच त्यांना सॅलरी आणि कमिशन मिळवण्याचा अधिकार असतो, अन्यथा नाही. 8वे विधान आहे, द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट रिमेन्स कॉन्स्टंट अंडर फिक्स कॅपिटल मेथड. या वाक्याचा अर्थ असा आहे की फिक्स कॅपिटल मेथडनुसार पार्टनर्स यांचे कॅपिटल हे कॉन्स्टंट असते. रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे कायमस्वरूपी किंवा न बदलणारे असे असते, तर हे विधान ॲग्री आहे. 9वे विधान आहे, द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट केम इनटू एक्झिस्टन्स इन द इयर 1945. तर हे विधान डिसॲग्री आहे. कारण भागीदारी करार हा 1945मध्ये नाही, तर तो 1932मध्ये लागू करण्यात आला, म्हणून हे विधान डिसॲग्री आहे. 10वे विधान आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिफ्लेक्ट्स द ट्रू फायनान्शियल पोझिशन. हे विधान डिसॲग्री आहे. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती समजत नाही, तर पर्टिक्युलर इयरमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट झालेला आहे की नेट लॉस झालेला आहे ही माहिती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून समजते, म्हणून हे विधान डिसॲग्री आहे. पुढील विधान आहे 11वे, अमाऊंट बॉरोड बाय पार्टनर फ्रॉम हिज बिझनेस विल बी डेबिटेड टू करंट अकाउंट. हे विधान ॲग्री आहे. म्हणजेच पार्टनर्स आपल्याच व्यवसायातून काही रक्कम घेतात तेव्हा ते करंट अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवले जाते. हे विधान ॲग्री आहे. पुढील विधान आहे 12वे, सोल्ड बट अनडिस्पॅच्ड गुड्स मस्ट बी पार्ट ऑफ व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. की आपण माल विकलेला आहे पण तो अनडिस्पॅच म्हणजे आपण तो अजून आपल्या ग्राहकांना वितरित केलेला नाही किंवा ग्राहकांपर्यंत आपण तो पाठवलेला नाही, असा माल हा क्लोजिंग स्टॉकचा पार्ट होतो, तर हे विधान डिसॲग्री आहे. 13वे विधान आहे, कॅरेज इनवर्ड इज अ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ओव्हरहेडचा अर्थ असा होतो की व्यवसायातील वरकड खर्च, की कॅरेज इनवर्ड हा सेलिंग म्हणजे विक्री आणि वितरित खर्च आहे, तर हे विधान डिसॲग्री आहे. कारण कॅरेज इनवर्ड हा असा खर्च आहे की जेव्हा आपण बंदरापासून किंवा रेल्वे स्थानकापासून किंवा बस स्थानकापासून कच्चा माल कारखान्यापर्यंत आणण्यासाठी आपल्याला जो खर्च आलेला आहे तो खर्च म्हणजे कॅरेज इनवर्ड, म्हणून हे विधान डिसॲग्री आहे. 14वे विधान आहे, ग्रॉस प्रॉफिट इज ॲन ऑपरेशन प्रॉफिट. हे विधान डिसॲग्री आहे. ग्रॉस प्रॉफिट हा असा प्रॉफिट आहे की तो ढोबळ नफा आहे. ट्रेडिंग अकाउंट हे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधून काढण्यासाठी तयार केले जाते आणि आपल्या व्यवसायात पर्टिक्युलर इयरमध्ये ग्रॉस प्रॉफिट झाला तर तो किती झाला हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटवरून समजतं, म्हणून ते ऑपरेशन प्रॉफिट नाही. पुढील विधान आहे, ऑल फायनान्शियल एक्सपेंडिचर्स आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे विधान ॲग्री आहे. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस नोंदवले जातात आणि त्यामध्ये सर्व ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, फायनान्शियल एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच येतात, म्हणून हे विधान ॲग्री आहे. शेवटचे विधान आहे, फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. त्याचे उत्तर आहे डिसॲग्री. कारण आपण आपल्या ग्राहकांना जेव्हा मोफत माल वितरित करतो तेव्हा तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवत असतो, म्हणून हे विधान डिसॲग्री आहे. तर अशा पद्धतीने आपला हा उपप्रश्न पूर्ण झालेला आहे. आता आपण शेवटचा उपप्रश्न अभ्यासणार आहोत, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. पहिले विधान आहे, अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बाय 10%. क्लोजिंग स्टॉकची किंमत 10% अंडर व्हॅल्युएशन आहे, कमी आहे. क्लोजिंग स्टॉक वॉज ₹30,000. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक.
क्लोजिंग स्टॉकची किंमत 30,000 आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. मग इथे अमाऊंट हवी आहे 90,000 रुपये. मग क्लोजिंग स्टॉकची किंमत आहे 90,000 रुपये. त्यावेळेस क्लोजिंग स्टॉकची जी किंमत आहे ती फाइंड आउट करा असा त्या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला हे विधान त्यांनी असं दिलेलं आहे की जी 90,000 क्लोजिंग स्टॉकची जी किंमत आहे ती 10% अंडर व्हॅल्यू आहे, कमी आहे. मग क्लोजिंग स्टॉकची आपल्याला 100% रक्कम माहीत नाही. मग ती 100% रक्कम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग आधी आपण गणित करूया. पहा, मी विधान इथे वहीमध्ये लिहिलेलं आहे की क्लोजिंग स्टॉकची किंमत जी 90,000 रुपये आहे ती किंमत 10% अंडर व्हॅल्यू आहे, कमी आहे. म्हणजे आपल्याला त्या क्लोजिंग स्टॉकची किंमत 100% किंमत आपल्याला माहीत नाही. मग तीच रक्कम आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग आपण गणित मांडूया. समजा क्लोजिंग स्टॉकची किंमत जेव्हा 100 रुपये असते समजा, तेव्हा तिची किंमत 10% जर कमी झाली तर ती 90 रुपये होते. मग आपल्याला जी किंमत दिलेली आहे ती 90%च दिलेली आहे. म्हणजे जेव्हा तिची किंमत 90,000 रुपये आहे 10%ने कमी, तेव्हा तिची 100% रक्कम आपल्याला माहिती नाही. मग असं गणित आपल्याला मांडावं लागेल. मग तिरकस गुणाकार 90,000 गुणिले 100 भागिले 90. तिरकस गुणाकार करत आहोत आपण. मग उत्तर आलेलं आहे 1,00,000 रुपये. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची किंमत आपण फाइंड आउट केली, ती आली 1,00,000 रुपये. चला आपण आता दुसरं गणित मांडत आहोत. कॅल्क्युलेट 12.5% पर ॲनम डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. की फर्निचरवरती 12.5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. मग फर्निचरची किंमत त्यांनी दिलेली आहे 2,20,000 रुपये आणि ते डेप्रिसिएशन एका वर्षाचे कॅल्क्युलेट करा अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आपल्याला गणित मांडावं लागेल. फर्निचरची किंमत आहे 2,20,000 गुणिले 12.5 भागिले 100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर आपल्याला पूर्ण वर्षाचे डेप्रिसिएशन फर्निचरवर किती आहे हे उत्तर मिळेल. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 27,500. जेव्हा आपल्याला पॉईंटमध्ये टक्के देतात तेव्हा साधा गुणाकार करायचा. पहा, मग आता इथे 2 शून्य गेले, इथे 2 शून्य गेले. 2,200 गुणिले 12.5 म्हणण्यापेक्षा 125 असा साधा गुणाकार करायचा. आणि पहा, गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे असा साधा गुणाकार करून घ्यायचा आहे. उत्तर आलेलं आहे 2,75,000. असा साधा गुणाकार केल्यानंतर आता आपल्याला पॉईंट इथे पॉईंटमध्ये आपल्याला टक्के दिलेले आहेत म्हणून एक घर अलीकडे पॉईंट द्यायचा आणि उत्तर आलेलं आहे 27,500. तर अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. पहा, आता तोच प्रश्न मी कंटिन्यू करत आहे. पहा, आपण दुसरा प्रश्न सोडवत आहोत. त्यातील ए ही इन्फॉर्मेशन झालेली आहे. आता बी, कॅल्क्युलेट 12.5% पर ॲनम डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऑन ₹10,000 फॉर 6 months. की फर्निचरवरती डेप्रिसिएशन चार्ज करा 12.5%. 10,000 फर्निचरची किंमत आहे आणि त्यावर 6 महिन्यांचे डेप्रिसिएशन चार्ज करा अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग त्यासाठी आपल्याला गणित मांडावं लागेल. पहा, फर्निचरची किंमत आहे 10,000 गुणिले 12.5 भागिले 100
गुणिले 12 महिन्यांपैकी 6 महिन्यांचेच डेप्रिसिएशन त्यांनी चार्ज करायला सांगितलेले आहे, म्हणून 12 महिन्यांपैकी 6 असं गणित आपण मांडलेलं आहे. मग आता आपल्याला भागाकार गुणाकार करावा लागेल. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 6 एके 6, 6 दुणे 12. 2ने पूर्ण भाग जात आहे 100ला, उत्तर आलेलं आहे 50. मग आपल्याला गुणाकार करावा लागेल 12.5 गुणिले 50. मग मी इथे गुणाकार करत आहे, पहा तुमच्या माहितीसाठी. मग आपण 12 पॉईंट न घेता 125 असा साधा गुणाकार मांडायचा आहे, गुणिले 50. 5 शून्य शून्य, 2 शून्य शून्य, 1 शून्य शून्य. 5 गुणिले 5 25, हाचे आले 2. 5 दुणे 10 आणि 2 12, हाचा आला 1. 5 एके 5 आणि 1 6. बेरीज करावी लागेल. उत्तर आलेलं आहे 6,250 रुपये. पण आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर असल्यामुळे एक घर अलीकडे पॉईंट द्यावा लागेल आणि उत्तर आलेलं आहे 625 रुपये. तिसरे विधान आहे, इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर द इयर एंडिंग 1 सप्टेंबर 2019 अमाऊंटेड टू ₹1,500. की आपण इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे विम्याचा हप्ता पेड केलेला आहे 1 सप्टेंबर 2019 पर्यंतचा 1,500 रुपये. कॅल्क्युलेट प्रीपेड इन्शुरन्स ॲज्युमिंग दॅट द इयर एंडिंग इज 31 मार्च 2019. आपण 1 सप्टेंबर 2019 पर्यंतचा विम्याचा हप्ता पेड केलेला आहे. तो पूर्ण वर्षाचा विम्याचा हप्ता आहे एकूण 1,500 रुपये. तर या दिलेल्या माहितीच्या आधारे प्रीपेड इन्शुरन्स कॅल्क्युलेट करा ॲज्युमिंग दॅट द इयर एंडिंग इज 31 मार्च 2019. की त्यांचा अकाउंटिंग इयर 31 मार्च 2019 रोजी संपत असेल तर आपण प्रीपेड इन्शुरन्स किती पेड केलेले आहेत ते कॅल्क्युलेट करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आपलं अकाउंटिंग इयर 31 मार्च 2019लाच संपलेलं आहे, पण आपण तो विम्याचा हप्ता 1 सप्टेंबर 2019 पर्यंतचा पेड केलेला आहे. म्हणजे मार्च नंतर सप्टेंबर, पहा एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, की अकाउंटिंग इयर हे 31 मार्च 2019 रोजी संपलेले आहे. मग 31 मार्च 2019 नंतर मार्च, नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. पण आपण जो विम्याचा हप्ता पेड केलेला आहे 1 सप्टेंबर 2019 पर्यंतचा पेड केलेला आहे. मग ही तारीख 1 सप्टेंबर 2019 ही तारीख इथं येत आहे. म्हणजे आपण अकाउंटिंग इयर संपल्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 महिन्यांचा विम्याचा हप्ता आधीच पेड केलेला आहे, पुढील वर्षाचा आधीच पेड केलेला आहे, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. मग आपल्याला प्रश्न समजलेला आहे. आता आपण गणित करूया. पहा, आपण विम्याचा हप्ता पेड केलेला आहे एकूण 1,500 रुपये. मग हा जो विम्याचा हप्ता आहे तो 12 महिन्यांचा विम्याचा हप्ता आहे. मग एका महिन्याला ती पार्टनरशिप फर्म किती विम्याचा हप्ता पेड करते हे उत्तर येण्यासाठी एकूण प्रीमियमला 12 महिन्यांनी भागल्यानंतर उत्तर आलेलं आहे 125. म्हणजे एका महिन्याला ती संस्था 125 रुपये विम्याचा हप्ता पेड करते. तर आपण विम्याचा हप्ता पेड केलेला आहे 5 महिन्यांचा आधीच, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत ते. मग 125 एका महिन्याचा विम्याचा हप्ता गुणिले 5 महिने, एप्रिल ते ऑगस्ट, कारण 1 सप्टेंबर 2019 रोजी आपण तो पेड केलेला आहे. सप्टेंबर महिना आपण काउंट करणार नाही, कारण 1 तारखेला आपण तो विम्याचा हप्ता पेड केलेला आहे. म्हणून फक्त 5 महिने, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, 125 एका महिन्याचा विम्याचा हप्ता आहे 125 गुणिले 5 महिने, हे 5 महिने. मग उत्तर आलेलं आहे 625. म्हणजे भागीदारी संस्थेने प्रीपेड खर्च केलेला आहे 625.
प्रीपेड इन्शुरन्स ₹625. मग आपलं तिसरं गणितही झालेलं आहे. आता चौथं गणित आपण अभ्यासणार आहोत. फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. परचेसेस ₹30,000, सेल्स ₹15,000, कॅरेज इनवर्ड ₹2,400, ओपनिंग स्टॉक 10,000, परचेस रिटर्न्स 1,000, क्लोजिंग स्टॉक ₹36,000. या दिलेल्या माहितीच्या आधारे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट करा, शोधून काढा. मग आता आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करू आणि दिलेली माहिती ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहूया. पहा, या पद्धतीने मी ट्रेडिंग अकाउंट तयार केलेलं आहे. मग आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्याचं पोस्टिंग आपण ट्रेडिंग अकाउंटला करूया. पहा, परचेसेस दिलेले आहेत ₹30,000. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस एक ओळ जागा सोडून ओपनिंग स्टॉकसाठी टू परचेसेस मी इनर कॉलमला लिहिणार आहे ₹30,000, कारण जेव्हा आपण ते एक्झाम्पल वाचत होतो तेव्हा परचेस रिटर्न दिलेले आहेत आणि ते परचेस रिटर्न आपल्याला एकूण परचेसेसमधून लेस करायचे आहेत, म्हणून ₹30,000 मी इनर कॉलमला लिहिलेले आहेत. पुढे आहेत परचेसेस नंतर सेल्स ₹15,000 आणि सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, डायरेक्ट आउटर कॉलमला ₹15,000. सेल्स नंतर आहेत कॅरेज इनवर्ड ₹2,400 आणि कॅरेज इनवर्ड येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड डायरेक्ट आउटर कॉलमला ₹2,400. कॅरेज इनवर्ड नंतर आहेत ओपनिंग स्टॉक ₹10,000 टू ओपनिंग स्टॉक आउटर कॉलमला ₹10,000. आपण पुन्हा एक्झाम्पलमध्ये पाहूया. ओपनिंग स्टॉक नंतर आहेत परचेस रिटर्न्स ₹1,000 आणि परचेस रिटर्न्स हे एकूण परचेसेसमधून लेस करायचे आहेत आपल्याला. लेस परचेस रिटर्न अमाऊंट आहे ₹1,000, लेस करून आउटरला ₹29,000. आता आपण पुन्हा एक्झाम्पलमध्ये पाहूया. परचेस रिटर्न्स नंतर आहेत क्लोजिंग स्टॉक ₹36,000 आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलमला ₹36,000. आपली सर्व इन्फॉर्मेशन झालेली आहे. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे आहे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. तर डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 41,400 आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 51,000. मग आता तुलना करूया की कोणती बेरीज मोठी आहे. तर क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे. मग जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. क्रेडिट साईडची बेरीज मोठी आली 51,000, ती आपण क्रेडिट साईडला पण लिहिली आणि डेबिट साईडला पण 51,000. 51,000 वजा 41,400 उत्तर आलेलं आहे 9,600. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट झाला त्यांना 9,600 टू ग्रॉस प्रॉफिट. मग आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधून काढण्यासाठी सांगितलं होतं आणि या एक्झाम्पलमध्ये त्यांना ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे 9,600. आपण तो फाइंड आउट केला. आता आपण या प्रश्नातील शेवटचा प्रश्न 5वा सोडवणार आहोत. आधी आपण वाचन करूया. पहा, शेवटचा प्रश्न आहे 5वा. बॉरोड लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र ₹2 लाख. की आपण बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून लोन म्हणून कर्ज घेतलेलं आहे ₹2 लाख ऑन 1 ऑक्टोबर 2019, 1 ऑक्टोबर 2019 रोजी.
ॲट रेट ऑफ 15% पर ॲनम, की त्यावरती त्यांनी आपल्याकडून इंटरेस्ट चार्ज केलेला आहे 15% दरवर्षी. कॅल्क्युलेट इंटरेस्ट ऑन बँक लोन फॉर द इयर 2019-20 ॲज्युमिंग दॅट द फायनान्शियल इयर एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर, की 2019-20 या कालखंडातील बँकेकडून आपण जे लोन घेतलेलं आहे त्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा आणि फायनान्शियल इयर म्हणजेच आर्थिक वर्ष हे 31 मार्चला दरवर्षी संपते असे गृहीत धरा. मग या प्रश्नाचा अर्थ असा आहे की त्यांचा अकाउंटिंग इयर संपलेला आहे. समजा 31 मार्च 2020ला आपण लोन घेतलेलं आहे 1 ऑक्टोबर 2019ला. त्यांचा अकाउंटिंग इयर संपलेला आहे 31 मार्च 2020ला, कारण आपल्याला 2019-20 हे अकाउंटिंग इयर दिलेलं आहे. पहा, त्यांचे अकाउंटिंग इयर 1 एप्रिल 2019 रोजी सुरू झालेले आहे. मग एप्रिल नंतर मे, आणि मार्च. 31 मार्च 2020ला त्यांचे अकाउंटिंग इयर संपलेले आहे. मग आपल्याला अकाउंटिंग इयर समजलेलं आहे. मग आपण जे लोन घेतलेलं आहे 2 लाख रुपये, ते जे लोन आहे ते आपण 1 ऑक्टोबर 2019ला घेतलेलं आहे. मग 1 ऑक्टोबर 2019 ही तारीख इथं येत आहे. या तारखेला आपण 2 लाख रुपये बँकेकडून लोन घेतलेलं आहे आणि त्यावरती बँक आपल्याकडून 15% दराने इंटरेस्ट चार्ज करत आहे. मग आपल्याला प्रश्न समजलेला आहे. मग आता फक्त गणित मांडूया आपण. पहा, आपण जे लोन घेतलेलं आहे, एकूण लोन घेतलेलं आहे 2 लाख रुपये, गुणिले त्यावरती आपण 15% इंटरेस्ट देत आहोत, गुणिले 15 भागिले 100. मग इथपर्यंतच आपण गणित मांडलं असतं जर ते लोन आपण 1 एप्रिल 2019 रोजीच घेतलं असतं तर. पण आपण ते लोन घेतलेलं आहे 1 ऑक्टोबर 2019 रोजी, म्हणजे आपल्याला 12 महिन्यांपैकी फक्त 6 महिन्यांचाच इंटरेस्ट द्यावा लागत आहे. पहा, 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2020 या कालखंडासाठीच इंटरेस्ट द्यावा लागत आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 महिन्यांचेच इंटरेस्ट आपल्याला पेड करावे लागत आहे. म्हणून गुणिले 12 महिन्यांपैकी 6 महिन्यांचा इंटरेस्ट आपण चार्ज करत आहोत. मग आपल्याला गणित करावं लागेल. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 6 एके 6, 6 दुने 12. मग 2ने आपल्याला 2000ला पूर्ण भाग जात आहे. बे एके बे, उत्तर आलेलं आहे 1000 रुपये. मग 1000 गुणिले 15, उत्तर आलेलं आहे 15000 रुपये. म्हणजे 6 महिन्यांचा इंटरेस्ट आपण 15000 रुपये पेड केला असा या वाक्याचा अर्थ आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व ऑब्जेक्टिव्ह पूर्ण केलेले आहेत. धन्यवाद.